मिरजेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. सण उत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याबाबत व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन. मिरजेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. महापालिकेच्या सभागृहात नागरिक, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक संपन्न झाली. सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे सांगितले. शिवाय सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर अथवा फोटो टाकू नये असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केले आहे. तर महापालिकेकडून कंटेनर पाणीपुरवठा सुरळीत ठेवून कंटेनरवर कर्मचारी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय स्वच्छता आणि सण काळात लागणाऱ्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडून देण्यात आली. बकरी ईद शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. बकरी ईदच्या निमित्ताने मिरज येथे शांतता समितीची बैठक झालेली आहे. महानगरपालिकेच्या वतीने ज्या आम्ही व्यवस्था केल्या त्याबाबत माहिती दिलेली आहे. दरवेळेप्रमाणे पिशव्या त्या मशिदीत आदल्याच दिवशी दिल्या जातील. कंटेनरची विशेष व्यवस्था करून त्यावर एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थित खंडित होणार नाही याची दक्षता आमच्या परीने घेत आहोत. आणि इतर काही जे लागेल त्यासाठी आमचे एसआय दिवस आणि रात्र फील्डमध्ये असणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की काही विषय किंवा काही प्रश्न उद्भवल्यास आमच्याशी संपर्क साधा आणि सदरचा हा सण अगदी आनंदाने साजरा व्हावा. आज बकरी ईदच्या अनुषंगाने महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात शांतता समितीला सर्व सदस्यांना सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये वेस्ट डिस्पोजल, वेस्ट कलेक्शन त्यासाठीची जी योग्य कार्यपद्धती आहे त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. त्यासोबतच कुठलाही इश्यू जर असेल, कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तत्काळ नियरेस्ट पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिकेला संपर्क साधावा हे सुद्धा सांगण्यात आलंय. विशेषतः समाज माध्यमावर जे काही पोस्ट करण्यात येतात, जे काही स्टोरीज, पोस्ट किंवा मेसेजेस फॉरवर्ड केले जातात त्यामध्ये कुठलाही सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज जाऊ नये याविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच इतर कुठल्याही अडचणीसाठी डायल 112 या सेवेला तत्काळ नागरिकांनी संपर्क साधावा हे सुद्धा सांगण्यात आलं.